मंडळी नमस्कार. खरं तर 1 महिन्याच्या गॅपनंतर मी पुन्हा एकदा विश्लेषण द्यायला बसलो आहे. कारण तशा पद्धतीचे विषयच महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत. खरं तर अनेक प्रेक्षकांचे मला फोनसुद्धा आले की साहेब, महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अशोक कुमार खरात यासारखा भोंदू बाबाचा जो प्रकार चालला आहे त्यावर आधार न्यूजने नक्कीच आवाज उठवला पाहिजे. कारण यापूर्वी आधार न्यूजने अनेक असे महाराजांचे विषय आपल्या चॅनलवर निर्भीडपणे गाजवले आहेत. त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना आधार न्यूजकडून ही अपेक्षा होती की आधार न्यूजकडून हे विषय का घेतले जात नाहीत. तब्येतीचं काही कारण असेल किंवा व्यवसायात व्यस्त असल्यामुळे थोडंसं याकडे दुर्लक्ष होतं. मात्र हे नक्कीच मलासुद्धा जाणवत होतं की अशा विषयावर आपण बोललं पाहिजे, अशा विषयावर निर्भीडपणे आवाज उठवला पाहिजे आणि नेमकी कोणती प्रकरणं दाबली जाऊ शकतात. खरं तर आता सगळीकडे त्या विषयाचं ज्या माहिती समोर आल्या आहेत, मात्र यापुढे काय नेमकं घडू शकतं या विषयावर मी आज बोलणार आहे. की जरी आपल्याला आज कळत असलं की जे विषय दाखवत आहेत, खरं म्हटलं तर जी एप्स्टीनची फाईल होती, ज्यांनी जगाला हादरून टाकलं होतं, त्यापेक्षाही भयानक जर म्हटलं तर महाराष्ट्राला हादरून टाकणारं हे प्रकरण आहेत. खरोखर जरी मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली असेल, मात्र त्या प्रकरणामध्ये जी खरी नावं गुंतलेली आहेत तिथपर्यंत खरोखर हे सरकार जाणार आहेत का आणि तिथे गेलं तर त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का. खरं स्पष्ट सांगायचं म्हटलं तर तसा काहीही प्रकार होणार नाही. त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे ते आपण येणाऱ्या पुढल्या व्हिडिओमध्ये किंवा जसा वेळ भेटेल त्यावर आपण चर्चा करत जाऊ. मात्र ज्या पद्धतीने आता दाखवलं जात आहेत की त्याच्याकडे 58च्या आसपास व्हिडिओ त्याच्या पेनड्राईव्हमध्ये मिळाले आहेत. मात्र ज्या माहिती उपलब्ध होती, कारण आमचे अनेक बातमीदार आणि अनेक नागरिक, अनेक प्रेक्षक आमचे त्या परिसरामध्ये राहत आहेत. अनेक पत्रकारांनी यापूर्वीसुद्धा त्याचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर मी हा विषय चालू करण्यापूर्वी जे पत्रकार आहेत ज्यांनी 2025मध्ये या विषयाला वाचा फोडली होती ते आपले मित्र दत्ता, त्यांचं नाव आहे दत्ता खेमनार, जे संपादक आहेत खबरदार पुढारी. खरोखर मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्यांनी याचा आवाज उठवण्याचा 1 वर्षापूर्वीच प्रयत्न केला होता. त्यांच्यावर त्या संदर्भात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. रुपाली चाकणकर यांनी त्यांना फोन करून सुद्धा सांगितलं होतं की या प्रकरणाला मिट्ट घ्या. खरं तर दत्ताजी, आपल्या हिमतीचं मी खरोखर पुन्हा एकदा अभिनंदन करीन आणि आपल्या भेटीला सुद्धा मी लवकरच येणार आहेत. अनेक विषय आपण एकत्र मिळून अशा पद्धतीने नक्कीच हाताळू. मात्र ज्या पद्धतीने या विषयाकडे मी पुन्हा येतो, ज्या 58 किंवा 100 महिलांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे, हा 100 किंवा 200 नसून तो जवळपास 400 ते 500 महिलांपर्यंत असू शकतो. आणि इतकंच नाही तर हा हाय प्रोफाईल आहेत. यामध्ये सर्वसामान्य घरातल्या कुठल्याही महिला नाहीत, ज्यामध्ये अधिकारी वर्ग असू शकतो. विशेषतः राजकारणातील वर्ग मोठ्या प्रमाणावर यामध्ये अडकला आहेत की ज्यांना राजकीय मोठ्या अपेक्षा असतात. असे गृहस्थ यामध्ये अनेक अटकले आहेत. आणि या व्हिडिओ जे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा ज्या व्हिडिओ आहेत त्यामध्ये फक्त कॅप्टन अशोक कुमार खरातच नाही तर त्याचे इतर साथीदारसुद्धा आहेत. त्यामुळे राजकीय नावंसुद्धा, मोठ्या प्रमाणावर राजकीय नावंसुद्धा, त्यांच्या व्हिडिओसुद्धा त्यामध्ये सापडणार आहेत. मात्र पोलीस अधिकारी आणि हे सरकार खरोखर त्या उघड करतील का, त्यांची नावं उघड करतील का, याबद्दल 100% शंका आहेत. कारण ते उघड करू शकत नाहीत. हे सरकार चालवण्यासाठी त्यांचा पाठिंब्याची मोठी गरज आहे. त्यामुळे सरकार हे दाखवेल यावर अपेक्षा नाही. इतकंच नाही तर अनेक प्रकरणे यापूर्वी अशी झाली आहेत की जो मुख्य सूत्रधार असतो, यातला मुख्य सूत्रधार जो कॅप्टन आहेत, कॅप्टन एकनाथ खरात, कदाचित चौकशीमध्ये उद्या तो स्वतः आपण आत्महत्या करत आहोत किंवा काही अटॅक येऊन त्याचा निधनही होऊ शकतं, अशी सुद्धा होण्याची शक्यता दाट आहे. त्यामागचं सरळ कारण आहेत की जी फाईल जर सगळ्या फाईली उघड झाल्या, त्याच्यावर खऱ्या अर्थाने जर पोलीस प्रशासनाचा दबाव आला, तो कितपर्यंत येईल ते सांगता येत नाही. जर आला आणि त्यांनी अनेक नावं मोठी घेतली, अनेक व्हिडिओ त्याच्याकडून जर मिळाले आणि त्यामध्ये इतर नेते मंडळी किंवा मोठे प्रशासकीय अधिकारी जर उघडे होणार असतील, त्यापेक्षा या कॅप्टनलाच संपवलेलं कधीही चांगलं राहील. त्यामुळे येणाऱ्या काळात अशी जरी आपल्याला बातमी आली की कॅप्टनने आत्महत्या केली किंवा तुरुंगात त्यांनी आत्महत्या केली किंवा त्याला अटॅक आला, तर तसा कुठलाही प्रकार होणार नाही. तो प्री प्लॅनच असण्याची
दाट शक्यता आहेत. या विषयांवर मी आता फोकस करत काय, कारण तो जिवंत राहिला आणि खऱ्या अर्थाने सरकारने जर तपास केला तर अनेक गुंते बाहेर येऊ शकतात, अनेक गुंतागुंती येऊ शकतील, अनेक मंडळी यातून सापडतील. फक्त खरात जरी मोहरा असला तरी खरातला मोठे करण्यामागे प्रचंड मोठं षडयंत्र राबवले जातात अनेक वर्षांपासून. त्यातले जर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जर मी फोकस केला तर उद्धव ठाकरेंचं सरकार असताना या महाशयांचा जो फार्म हाऊस, जी मोठी शेती, जिथे मोठा आश्रम, जिथे काय तिथे सरकारने स्पेशल GR कडून त्याला तलावातून पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आली होती. इतकं मोठं षडयंत्र अनेक काळांपासून होत आहेत. हा कॅप्टन एका दिवसात कॅप्टन झालेला नाही. त्यामुळे सरकार ज्या पद्धतीने तपास करेल, ज्या पद्धतीने आता वातावरण निर्मिती होत आहेत, ती वातावरण निर्मिती जरी असली तरी काही आठवड्यांसाठी, काही महिन्यांसाठी असेल, त्याला तुरुंगात टाकलं जाईल आणि हा विषय हळूहळू बंद केला जाईल. मात्र जर खऱ्या अर्थाने ओपन केलं तर या लबाड कॅप्टन, या लबाड भोंदू महाराजांची संपत्ती 2000 ते 2500 कोटींपेक्षा कमी मुळीच निघणार नाही. आता त्याच्यामागे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाणी यायला लागले, त्याचे अनेक सातबारे काढत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र नाही, देशातून त्याच्यामागे लोक नक्कीच लागतील. मात्र सरकार त्याची दखल कितपत घेणार आहेत आणि फक्त महाराष्ट्रात त्याची संपत्ती नसेल तर परदेशात सुद्धा त्याची कोट्यावधी रुपयांची संपत्ती असू शकते. तिथपर्यंत हे सरकार पोहोचणार आहेत का? अशा अनेक विषयांवर येणाऱ्या काळामध्ये आधार न्यूज त्याचा पाठपुरावा करून सविस्तर खुलासे देणार आहेत. आणि त्यामध्ये जो ज्यांनी त्याच्याकडे खंडणीच्या रूपामध्ये त्यांचा जो साथीदार होता नीरज जाधव, खरं तर जिथे घडा भरतो, या महाराजांचा जिथे घडा भरत आला होता तिथे त्याला दुर्बुद्धी त्याच्या कर्मचाऱ्याला नक्कीच सुधारणार. कारण तो बघत होता की कशा पद्धतीने लोकांना लुटलं जातं. त्याच्या मनात सुद्धा हा विचार आला असेल की का आपण या चोराकडून चोरी करू नये, असा विचार आला असेल. आणि त्या दुर्बुद्धीतून का होईना ज्या व्हिडिओ व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे हा महाराज कुठेतरी आपल्याला सापडला गेल्यात, ही त्याची अत्यंत चांगली बाब म्हणायला लागेल. या धीरजनी सुद्धा दुर्बुद्धी जरी आलेली असली आणि जे काम केलं असेल, त्याने आपल्याकडे ज्या व्हिडिओ ठेवले असेल, त्यामुळे त्याला वाचा पडू शकली. त्यामुळे धीरजला जरी आज आरोपीच्या पिंजऱ्यात दाबण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा वाचा फोडण्यात त्याचाही तितकाच महत्त्वाचा रोल आहे. असे अनेक विषय आपण येणाऱ्या काळामध्ये चर्चेत घेणार आहोत. पुढील भाग आजपासून आधार न्यूज त्या भागांच्या मागेच लागणार आहेत. अनेक भाग इतरही इतरही लोक जे धार्मिक ढोंग आणून जे काम करायचा प्रयत्न करतात, तेही या कॅप्टनच्या संपर्कात कोण आहे का, ते सुद्धा आधार न्यूज करून लवकरच उलगडा केला जाईल. अशा अनेक प्रकारचे विषय, अनेक एपिसोड आधार न्यूज यापुढे लावणार आहेत. हा एक पहिलाच भाग म्हणून यामध्ये आम्ही थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. हा कॅप्टन किती पोहोचला होता त्याची एक छोटीशी आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अनेक प्रचंड उदाहरण आणि प्रचंड मोठा डाटा आता आधार न्यूजकडे जमा झाला आहे. त्यामुळे प्रचंड दररोज 4 एपिसोड काढले तरी सुद्धा कमी पडेल इतका मोठा डाटा आधार न्यूजकडे झाला आहे. ज्यावेळेला मागच्या लोकसभा निवडणुका झाल्या, खरं म्हटलं तर या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार द्यायचा, प्रत्येक पक्षांमध्ये संभ्रम होता, कोणाची एकी व्हायला तयार नव्हते, कोणता उमेदवार द्यायचा. त्यावेळेला या भोंदू बाबांनी जे इच्छुक उमेदवार होते अक्षरशः 20 कोटी, 25 कोटी, 50 कोटींच्या पूजा त्यांना घालायला लावल्या. आता पूजा घातल्यात म्हणजे त्यांना अनेक खडे वेगवेगळ्या प्रकारचे भोंदू महाराजांनी त्यांना विकले होते. अक्षरशः 10-10, 20-20 कोटी रुपयांचे गळ्यातील माळा असतील, हातातील कंगण असतील, अंगठ्यांमधील हिरे असतील, असे डुप्लिकेट विकून 50-50, 100-100 कोटी रुपयाची त्यावेळेला त्यांनी उलाढाल केली होती. आणि जो इच्छुक उमेदवार होता त्यांना तिकीट देण्यासाठी या भोंदू महाराजांनी बरेच प्रयत्न केले होते. असे अनेक कांड यामुळे बाहेर येणार आहेत. फक्त जरी कॅप्टन ज्या नावेवर सवार झाला होता त्या नावेवर फक्त महिलांचे सेक्स कांड घडले नाही, तर आर्थिकही प्रचंड मोठी उलाढाल झाली आहेत. आणि त्यामध्ये प्रचंड राजकीय नेते असतील, अधिकारी असतील, मोठमोठे उद्योगपती असतील, या फाईलमध्ये अनेक जण आपल्याला अटकताना दिसतील. मात्र SITचा जो तपास आहे, जी महिला अधिकारी यावर नेमले आहेत, त्यांच्याकडून प्रामाणिकपणे कामाची अपेक्षा आहे. जर प्रामाणिकपणे काम झालं, सरकारने खऱ्या अर्थाने त्यांच्यावर जर दबाव आणला नाही, तर अनेक नासके किडे या रॅकेटमध्ये सापडले जातील. आणि कोण
यामध्ये असू शकतात. नेमकी कोणाची भूमिका काय असेल येणाऱ्या पुढील भागात आधार न्यूजकडून निर्भीडपणे अशाच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होणार आहेत. आपण पुढील भाग नक्कीच बघा. प्रत्येक भागाचे अपडेट यापुढे आपल्याला भेटत राहणार. भेटूया अशाच पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून लोकांमध्ये संतापाची लाट आली पाहिजे. असे बंधू महाराज असतील आणि त्यांना पाठबळ करणारे राजकीय नेते असतील, त्यांच्या विरोधात आपण नक्कीच आवाज उठवला पाहिजे. आपण शांत बसलो तर असे बंधू महाराज पुन्हा एकदा तयार झाल्याशिवाय राहणार नाही. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.